नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या आपल्या आवडत्या चॅनलमध्ये सक्सेस स्टडी पॉइंटमध्ये। तर बघा, आपण व्यवस्थितरित्या काय केलंय की अल्जेब्राची सिरीज आहे ती सेकंड चॅप्टर पर्यंत कंप्लीट केली आहे, जितकी तुमच्या युनिट टेस्टसाठी गरजेची होती। आता त्याच्यानंतर आपण काय करणार आहोत, पार्ट 2 म्हणजे जॉमेट्री इकडे वळणार आहोत। तर तुम्ही चॅनलवर जर नवे असाल तर नक्की सबस्क्राइब करायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओसाठी बेल आयकॉनलाही प्रेस करायला विसरू नका, कारण की आम्ही जे पण व्हिडिओज अपलोड करू ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचण्यास मदत होईल। तर बघा, पहिला चॅप्टर कोणता आहे, सिमिलॅरिटी। सिमिलॅरिटी म्हणजे काय? सिमिलॅरिटी म्हणजे सारखेपणा, की आपल्याला फक्त ओळखायचं आहे की आपल्याला दोन ट्रायंगल्स दिलेले असतील, रेक्टँगल असतील, काही पण असो, त्याच्यामधले सारखेपणा काय, तर ते सारखेपणा ओळखण्यासाठी वेगवेगळ्या आपल्याला ट्रिक्स दिलेल्या आहेत। ट्रिक्स म्हणजे काय की थेरम्स असतात, नाहीतर मग काहीतरी पॉइंट्स असतात। आता पुढे आपल्याला चालून शिकायचं आहे की टेस्ट, SAS म्हणजे साइड अँगल साइड टेस्ट, मग अँगल साइड अँगल टेस्ट, हे कॉमन ओळखायचं आहे आपल्याला। आणि याच्यामधले आपल्याला सर्वात महत्त्वाचं असेल रेशो। त्याच्या अगोदर ट्रायंगलचे पार्ट्स असतात, तर ते कोणते हे तुम्हाला जाणून घ्यायचं। हे बघा, ABC असा तुम्हाला ट्रायंगल दिलाय, बरोबर। तर ही जी सरळ असते AB ही असते हाईट, जे खाली दिलेली असते ती असतो बेस, आणि हे असते हायपोटेनियस। हे तुम्हाला कळणं आवश्यक आहे। सर्वात अगोदर हे तुम्ही लक्षात घ्या। त्याच्यानंतर आता दोन ट्रायंगल्स दिलेले आहेत, तर आपल्याला काय काढायचंय, एरिया ऑफ ट्रायंगल। एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला काय, हाफ इंटू बेस इंटू हाईट। आणि जो तुम्ही विचार करताय AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर इक्वल्स टू AC स्क्वेअर, तो कशाचा फॉर्म्युला आहे, तो पायथागोरस थेरम आहे। आणि हा एरिया ऑफ ट्रायंगल काय आहे, हाफ इंटू बेस इंटू हाईट। कळालं? आता दोन ट्रायंगल्स दिलेले तुम्हाला ABC आणि PQR, तर हे PS आणि AD ही काय आहे, यांची हाईट तुम्हाला दिलेली आहे, आणि याच्यात ही काय आहेत, हाईट आहेत, आणि हे काय आहेत, BC काय आहे, बेस आहे, आणि QR काय आहेत, बेस आहे। हे तुम्हाला लक्षात येणं आवश्यक आहे। तर बघा, आता रेशो काढायचा आपल्याला, दोघं ट्रायंगलचा काय काढायचा आहे, रेशो काढायचा आहे। तर रेशो कसा काढत असतात की एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज टू अपॉन मध्ये PQR, एरिया ऑफ ट्रायंगल PQR। कळालं? तर एरिया ऑफ ट्रायंगल ABC काय येईल, हाफ इंटू, आता पुढे काय बेस, मग बेस काय BC म्हणजे B1, आणि हाईट काय AD म्हणजे H1। तसंच एरिया ऑफ ट्रायंगल PQR इक्वल्स टू, याला B1 B2 घेतलंय, याला A1 A2 घेतलंय, हाफ इंटू B2 इंटू H2। आता हे हाफ आणि हे हाफ काय होईल, कॅन्सल, आणि B1 काय आहे म्हणजे बेस 1 BC, मग आपण इथे काय लिहायचंय समोर, BC इंटू, आणि हाईट काय AD, तर B2 काय आहे QR इंटू PS। हे काय होईल, याचा एरिया काय होईल, याचा दोघं ट्रायंगलच्या एरियाचा रेशो काय होईल, बेस 1 इंटू हाईट 1, बेस 2 इंटू हाईट 2, म्हणजे BC इंटू AD आणि QR इंटू PS। कळाला दोघं याचा? तर असाच आपल्याला काय दिलेले आहेत, दोन कंडिशन्स दिलेल्या आहेत। तर त्या कंडिशन्स कशा, की दोघी याच्यामध्ये जर हाईट इक्वल असेल, म्हणजे इन बोथ ट्रायंगल्स हाईट्स आर इक्वल, दोघं याच्यात जर हाईट इक्वल असेल तर आपला रेशो काय येणार आहे बघा, एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR, हाफ इंटू BC इंटू AD, म्हणजे बेस 1 इंटू हाईट 1 आणि B1 इंटू H1 आणि B2 इंटू H2। तर हे हाफ हाफ कॅन्सल होऊन जाईल, आणि आता H2 येईल का, नाही, इथे पण H1 येईल का, कारण की दोघे याच्यात काय हाईट कॉमन आहे। तर H1 कॅन्सल, मग B1 अपॉन B2 म्हणजेच काय BC अपॉन QR और B1 अपॉन B2। आता तुम्हाला लक्षात आले, जेव्हा हाईट कॉमन असते तेव्हा काय येतो रेशो, फक्त B1 B2 चा, म्हणजे बेस 1 बेस 2 चा, म्हणजेच BC अपॉन QR येईल। आणि जेव्हा कंडिशन 2 मध्ये जेव्हा बेस इक्वल असेल तेव्हा काय येईल, फक्त हाईट H1 H2 म्हणजेच AD अपॉन PS। कळालं? ह्या दोन कंडिशन्स तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे। याच्याच आधारित तुम्हाला काही टेस्ट पुढे शिकायचे आहेत। त्याच्यानंतर तुम्हाला ट्रायंगल्स कसे इक्वल काढायचे, X ची व्हॅल्यू कशी काढायची, हे सर्व काही याच्यात तुम्हाला प्रोव्हाइड केलेलं आहे। तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा, आणि अशाच व्हिडिओसाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। याच्यानंतर आपण व्यवस्थितरित्या एक एक करून तुम्हाला एक्सरसाइज प्रोव्हाइड करणार आहे।